नमस्कार. 7 सप्टेंबर 2011 या दिवशी दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर एक भयंकर बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर दिल्लीमध्ये असा भयंकर बॉम्बस्फोट घडलाच नाही. तो घडला तो थेट 10 नोव्हेंबर 2025ला, म्हणजे 14 वर्षांनंतर दिल्ली स्फोटाने हादरली होती. या 14 वर्षाच्या काळात कुठलाही स्फोट न होण्यात दिल्ली समाधान मानत असतानाच हा भयंकर विस्फोट घडला होता. खरं तर 9 जणांचा जीव घेणारा हा स्फोट घडणं होणं यात तपास यंत्रणा, गृह विभाग यांना आलेलं अपयश म्हणता येईल. म्हणजे मी मोदी समर्थक असलो तरीही हे मोदी सरकारचं अपयश आहे असं न म्हणण्या इतकं दूधखुळा नाही आहे. टाचणी पडली तरी कळालं पाहिजे इतकं अलर्ट आहे. पण मुळात या घटना घडताना, त्याआधी घडलेल्या घटना आणि त्यानंतर घडलेल्या घटना आणि त्यानंतर या सगळ्याचं एक कनेक्शन जोडण्याचा प्रकार आपल्याला बघायला पाहिजे. या सगळ्या घटनाचक्रामध्ये हुंदाई कंपनीची i20 कार होती, जे सगळ्यांनाच कळलेलं आहे. या i20 कारची बऱ्याच वेळेला खरेदी विक्री झालेली आहे. मुळात ही i20 कार हरियाणा पासिंगची आहे. दिल्लीमध्ये हरियाणा पासिंगच्या गाड्या असणं म्हणजे फार काही मोठं असं काही नाही आहे, कारण अगदी दिल्ली शहर त्याला लागूनच हरियाणा आहे, त्यामुळं बऱ्याच वेळेला तिथं हरियाणाच्या गाड्या असतात. गुडगाव म्हणजे गुरुग्राम इथल्या सलमान मोहम्मद नावाच्या व्यक्तीची ही i20 कार ती ओखला भागातील नदीम नावाच्या व्यक्तीला विकली जाते. आता यात ओखलामध्ये काही जणांनी उगाचच ती देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती असाही बातम्या छापलेल्या आहेत. नदीम की देवेंद्र यावर बराचसा वाद होऊ शकेल, पण ती अधिकृत माहितीनुसार ती ओखला गावातील नदीम नावाच्या व्यक्तीला विकली होती. पुढे नदीमनी ही कार रॉयल कार झोन नावाच्या जुन्या गाड्याची खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीला विकली आणि रॉयल कार झोन या कंपनीने ती गाडी विकली ती तारिक नावाच्या व्यक्तीला. आता या सगळ्यामध्ये या कारची खरेदी विक्री, याआधी घडलेल्या काही घटना आणि खरेदीत सहभागी असलेल्या लोकांची गाव या सगळ्यावर लक्ष दिलं पाहिजे. मुळात ही कार रॉयल कार झोननी ज्या तारिक नावाच्या व्यक्तीला विकली हा राहतो फरीदाबादमध्ये. आता फरीदाबादमध्ये राहणारा हा तारिक मूळचा फरीदाबादचा नाही आहे, तर पुलवामा मधला आहे. आता पुलवामा, फरीदाबाद, तारिक हे 3 विषय आपल्या डोक्यात घट्ट बसवून घ्या. कोणकोणते? तारिक नावाचा व्यक्ती, पुलवामाचा रहिवासी आणि फरीदाबादला वास्तव्यास असलेला. आता या 3 गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतील तेव्हा थोडंसं 2 दिवस आधी मागं जावं लागेल. फरीदाबादमध्येच आपल्या तपास यंत्रणांनी एक मोठी रेड टाकली होती आणि या रेडमध्ये काही लोकांना पकडलेलं होतं. त्यातला मुजम्मिल शकील नावाचा व्यक्ती, ज्याला फरीदाबादमध्ये रेड टाकून जवळपास 29 क्विंटल 2900 किलो 2900 किलो शस्त्रासहित पकडलेलं होतं. 2900 किलोची स्फोटकं आणि शस्त्र पकडलेली होती. आता या शस्त्राच्या स्फोटकांच्या वरती टाकलेली धाड ही फरीदाबाद मधली आहे, म्हणून मी तुम्हाला तारीखचं ठिकाण फरीदाबाद हे लक्षात ठेवा म्हटलं. आता हा जो मुजम्मिल शकील, ज्याला डॉक्टर मुजम्मिल शकील, नुसतं मुजम्मिल शकील नाही, डॉक्टर मुजम्मिल शकील याला पकडलं होतं, तो आहे मूळचा फरीदाबादचा नाही, पुलवामाचा. आता मुजम्मिल शकील पुलवामाचा, तारिक पुलवामाचा, दोघेही राहणारे फरीदाबादमध्ये. फरीदाबादमध्ये स्फोटकं पकडली जातात
आणि फरीदाबादची स्फोटकं भरलेली गाडी चांदणी चौकात लाल किल्ल्याच्या बाजूला प्लॅन केली जाते आणि ती फुटते. यामध्ये एक काळा मास्क घालून व्यक्ती दिसतोय, अनेक सीसीटीव्हीच्या मध्ये तो व्यक्ती दिसतोय. त्याचं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद. हा जैश ए मोहम्मदशी संबंधित आहे का, गतवत उल हिंद या संघटनेशी संबंधित आहे का, याचाही तपास चालू आहे. 10 तारखेला संध्याकाळी घडलेला स्फोट म्हणजे आत्तापासून 24-25 तास आधी घडलेला हा स्फोट आणि यातलं पुलवामा फरीदाबाद कनेक्शन बऱ्याच काही गोष्टी सांगून जातं. मंडळी, एवढ्यावर आपण थांबत नाही आहोत. ती चावून चावून चोथा झालेली वाक्य दहशतवादाला धर्म नसतो किंवा काँग्रेसनी काढलेलं एक नवं नरेटिव्ह, गरीब असलेला उपाशी असलेला मुसलमान हा आतंकवाद स्वीकारतो, हातात शस्त्र घेतो, गरिबी, दारिद्र्य आणि अज्ञान त्याला शस्त्र घ्यायला भाग पाडतं, हे चावून चावून चोथा झालेलं वाक्य आणि दहशतवादाला धर्म नसतो हे चावून चावून चोथा झालेलं वाक्य. या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की डॉक्टर उमर मोहम्मद हा काळा मास्क घालून त्या I-20 कारमध्ये दिसणारा व्यक्ती हा पेशाने डॉक्टर आहे. ज्याला 2900 किलो स्फोटकासह पकडण्यात आलाय तो डॉक्टर मुजम्मिल शकील हा सुद्धा डॉक्टर आहे, उच्च शिक्षित आहे. त्यानंतर याच प्रकरणामध्ये आणखी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यातला मुजम्मिल मोहम्मद हा तर अल फलाह नावाच्या खाजगी विद्यापीठामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्यासोबत त्याची सहकारी डॉक्टर शाहीन सय्यद, आदिल अहमद यांच्यासह 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि हे 7च्या 7 जण उच्च शिक्षित आहेत, उत्तम कमाई करणारे आहेत, चांगलं उत्पन्न असलेले आहेत. याचा अर्थ केवळ दारिद्र्य आणि अज्ञान हे हाती शस्त्र घ्यायला भाग पाडतं असं नव्हे, तर दारिद्र्य आणि अज्ञानाच्या हातामध्ये शस्त्र देणारा आणि स्फोट घडवून आणणारा, या गोष्टी घडवणारा वर्ग हा उच्च शिक्षित आणि श्रीमंत असतो, तोच त्यांचा सप्लायर असतो. हे आपल्या लक्षात यायला हवं. मी सहजपणे जप्त केलेल्या शस्त्रांची यादी इथे देतोय, ती एकदा बघून घ्या. एक AK-56 रायफल जप्त करण्यात आली आहे. दुसरं AK क्रिन्को नावाची एक रायफल जप्त करण्यात आली आहे. चायनीज स्टार नावाचं एक पिस्तूल जप्त करण्यात आलंय, तर वेंटेरा नावाचं एक पिस्तूल जप्त करण्यात आलेलं आहे. एवढी शस्त्रास्त्र आणि 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. आता या मुजम्मिल मोहम्मदला अटक करण्यात आल्यावर, स्फोटकं जप्त करण्यात आल्यावर उमर मोहम्मद घाबरला असा एक अंदाज लावला जातो आहे आणि या उमर मोहम्मदनी या सगळ्याच्या मध्ये आपल्या शस्त्राला पकडल्या गेल्यानंतर आता काही अजून घडू शकतं असं समजून पटकन स्फोट घडवत भारतीय व्यवस्थेलाच इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा इशारा ही भारतीय व्यवस्था कसा घेते, किती सिरियसली घेते, हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. आत्तापर्यंत आपण कनेक्शन्स बघितली ती फरीदाबाद, आत्तापर्यंत आपण कनेक्शन्स बघितली ती पुलवामा, मुस्लिम, शिक्षित याची. आता मी तुम्हाला आणखी एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जातोय. हे सगळं फरीदाबादमध्ये कसं होतं, साठा फरीदाबादमध्ये कसा होतो, इथे सापडलेली माणसं पुलवामाशी संबंधित कशी असतात, हे प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात. तेव्हा या सगळ्यामधलं एक हरियाणा कनेक्शन आपल्या लक्षात आलं पाहिजे. मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील निवडणुकांच्या मध्ये असो, बिहारच्या निवडणुकांच्या मध्ये असो, एक मुद्दा प्रकर्षाने गाजतोय, तो म्हणजे हरियाणातील कथित वोट चोरीचा. आणि त्या वोट चोरीच्या मुद्द्यांमध्ये एक बाब आवर्जून केली जाते, ते म्हणजे आव्हान केलं जात आहे जैन झीला, काही लोकांना, की तुम्ही गप्प बसणार आहात का. हेच आव्हान प्रियंका गांधी करताना दिसतात, हेच आव्हान राहुल गांधी करताना दिसतात, हेच आव्हान उद्धव ठाकरे करताना दिसतात, काँग्रेसचे नेते करताना दिसतात. आणि या सगळ्या हरियाणातल्या आव्हानाच्या विषयात मी तर
पत्रकारांनी हरियाणाचा विषय का विचारला नाही म्हणून बोललेलं राहुल गांधींचं विधान सुद्धा तुम्हाला दाखवतोय, बघा। अभी पिछली मीटिंग में एक पत्रकार आए मेरे पास, माइक लेके आए और उन्होंने कहा कि आप बिहार के चुनाव के बारे में क्या सोचते हो। और मैंने उनको जवाब दिया, देखिए आप मुझसे बिहार के बारे में पूछ रहे हो, मगर 2-3 दिन पहले मैंने हरियाणा पर प्रेजेंटेशन किया, जहां मैंने देश को दिखाया कि नरेंद्र मोदी, अमित शाह ने, चीफ इलेक्शन कमिश्नर ने हरियाणा का चुनाव चोरी किया है। उसके बारे में आप क्यों नहीं पूछते मुझसे? बिल्कुल चुप हो गया। या विधानाच्या नंतर आता मला एक प्रश्न पडतोय की पुलवामा, फरीदाबाद आणि हरियाणा असं काही याचं कनेक्शन आहे का? कारण हरियाणाची गाडी हरियाणामध्ये विक्री होते, तीच गाडी स्फोटकांमध्ये वापरली जाते आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून देशाच्या सरकारवर शंका उपस्थित केली जाते, गृह विभागावर शंका उपस्थित केली जाते। देशाच्या गृहमंत्र्यांनी सर्वार्थाने तपासायला सांगितलंय, याही अर्थाने तपास होईल आणि यातलं सत्य बाहेर येईल। हरियाणा, पुलवामा आणि फरीदाबाद काय सत्य आहे 14 वर्षानंतर हादरलेल्या दिल्लीचं हे कळायला हवं। नमस्कार।